आज हम चैप्टर नंबर 5 वो देखने जा रहे हैं। उसका नाम है सेकेंडरी इकोनॉमिक एक्टिविटीज। हालांकि हमने पहले चैप्टर नंबर 4 में देखा कि प्राइमरी इकोनॉमिक एक्टिविटीज, और उसके बारे में हमने बहुत सारी इंफॉर्मेशन प्राप्त की है। अभी प्राइमरी के बाद सेकेंडरी इकोनॉमिक एक्टिविटीज, ये चैप्टर नंबर 5 शुरू होता है। और उसके बारे में जो भी कुछ प्रोसेसिंग होती है, जो भी कुछ रॉ मटेरियल फिनिश गुड में कन्वर्ट होता है, वो मार्केट में जाता है, उसको हम सेकेंडरी एक्टिविटीज कहते हैं। फॉर एग्जांपल इंडस्ट्रीज उसका बेस्ट एग्जांपल है, जहाँ रॉ मटेरियल कन्वर्ट होता है फिनिश गुड में और मार्केट में वो सोल्ड किया जाता है। आई बात समझ में? तो चलो हम क्या करेंगे अभी, उसका जो ब्रॉड क्वेश्चन है, सविस्तर उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 6 असा जो प्रश्न आहे, एक्सप्लेन द फिजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज। एक्सप्लेन द फिजिकल फैक्टर्स अफेक्टिंग द लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज। मतलब जो भी कुछ प्राकृतिक घटक है वो किस प्रकार का प्रभाव डालते हैं इंडस्ट्री के लोकलाइजेशन के ऊपर। इंडस्ट्री की लोकलाइजेशन मतलब उसका स्थान होता है जहाँ इंडस्ट्री बिल्टअप होती है, वो जो एरिया है उसका जो लोकेशन है वो बहुत इंपॉर्टेंट है करके। पहले हमें अभी ये ध्यान में लेना है कि हमें इंडस्ट्री फॉर्म करना है, हमें उसके अंदर जाना है। अभी इस प्रकार से हम एक क्वेश्चन सॉल्व करने वाले हैं। हालांकि वहाँ पे फिजिकल फैक्टर्स है, इकोनॉमिक फैक्टर्स है, पॉलिटिकल फैक्टर्स है, सोशल फैक्टर्स है। ये सभी फैक्टर्स इंडस्ट्रियलाइजेशन के ऊपर, किसी उद्योग के ऊपर, किसी कारखानदारी आपण ज्याला म्हणतो इंडस्ट्री के ऊपर असर करते। और ये सभी नेसेसरी है, सभी फैक्टर की जरूरत होती है इंडस्ट्री फॉर्म करने के लिए। और इंडस्ट्री किस जगह, कौन सी प्रदेश में वो फॉर्म हो, वो बिल्टअप हो, इस तो उसके ऊपर कौन से फैक्टर्स रिस्पॉन्सिबल है वो हम देखने वाले। कौन कौन से घटक जिम्मेदार है उसको। तो हम फर्स्ट कौन सा देखने वाले, फिजिकल फैक्टर्स मतलब प्राकृतिक घटक, उसके बारे में हम चर्चा करने वाले। तो हमारा पहला पैराग्राफ होता है कि हम इंट्रोडक्शन करते हैं। हर एक क्वेश्चन का हम इंट्रोडक्शन करते हैं, ये 1 लाइन में, सेकेंड लाइन में। तो पहला हमारा इंट्रोडक्शन लाइन होगी कि फिजिकल फैक्टर्स में क्लाइमेट, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, वाटर एंड पावर सप्लाई, लेबर, ट्रांसपोर्टेशन, साइट और अवेलेबिलिटी ऑफ लैंड, ये जो 6 घटक है ये उसके ऊपर असर करते हैं। और उसका सिंपली टाइटल क्या है, फिजिकल फैक्टर्स। कीप इन माइंड, इकोनॉमिक अलग है, अर्बन पॉलिटिकल अलग है, सोशल फैक्टर्स अलग है। समझ में आया? तो हमने देखा है प्राकृतिक घटक जैसे जनसंख्या के ऊपर असर करते हैं, उसका अनियमित जो डिस्ट्रीब्यूशन है उसके ऊपर भी प्राकृतिक घटक किस प्रकार से असर करते हैं। तो प्राकृतिक घटक हमें पता है, हम उसको जानते हैं। तो कौन कौन से है आपको पता है कि क्लाइमेट, देन अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल। अभी इंडस्ट्री है तो रॉ मटेरियल, अगर पॉपुलेशन की बात होती थी सॉइल, क्लाइमेट, देन वाटर सप्लाई, ये फिजिकल फैक्टर्स। देन रिलीफ मतलब माउंटेन, प्लेन्स, प्लाटूज। समझ में आया? तो इंडस्ट्रीज के बारे में अभी हम चैप्टर नंबर 5 के अंदर है, इंडस्ट्री के बारे में स्पेशली हम सोच रहे हैं। तो क्लाइमेट, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, वाटर एंड पावर सप्लाई, लेबर, ट्रांसपोर्टेशन एंड साइट ऑफ और अवेलेबिलिटी ऑफ लैंड, ये हम पॉइंट्स के अंदर कवर करने वाले हैं। तो एज पर फॉलोइंग, और इस प्रकार के आप 6 नंबर इंट्रोडक्शन में डालने वाले हैं। मैंने आपके लिए एक रेडी नोट्स रखी है, मैं आप पीडीएफ के माध्यम से आपको देने वाला हूँ। तो पेज नंबर 44, चैप्टर नंबर 5, पेज ऑन 44, इसके ऊपर फिजिकल फैक्टर्स मतलब प्राकृतिक घटक। दोनों मीडियम आप देख सकते हो, इंग्लिश मीडियम वाले भी किताब खोल के देखना है और मराठी मीडियम वाले बच्चों ने भी किताब खोल के देखना है कि पेज नंबर 44 प्राकृतिक घटक फिजिकल फैक्टर्स हमारे शुरू होते हैं और वो उसका आंसर है। हालांकि अब मेरे पास रिलायबल है, देन
अनदर वन गाइड भी है, आपके पास भी होगा। लेकिन हम पहले क्या करने वाले हैं कि इसके बारे में सोचने वाले हैं। किताब के माध्यम से हम जा रहे हैं, क्योंकि किताब में जो एग्जाम्पल्स होते हैं वो हमारे टीचर्स के लिए फाइनल एग्जाम जब आप देते हैं तो हमारे पास एक ये आता है, मॉडल क्वेश्चन आंसर आता है। वो मॉडल क्वेश्चंस में इसके वर्ड्स होते हैं। इसलिए मैं किताब फॉलो करना बहुत पसंद करता हूँ, और आप भी क्या करो, किताब के ही उदाहरण उसमें ले लो। बात समझ में आई मैं क्या कह रहा हूँ? गुड। चलो, तो फर्स्ट क्लाइमेट। अभी इंडस्ट्री हमें फॉर्म करना है, तो क्लाइमेट किस प्रकार का प्रभाव डालती इंडस्ट्री बिल्टअप के लिए वो हमें देखना है। हवामानाचा कारखानदारीवर, कारखानदारीच्या निर्मितीवर, कंपनी उभारणीवर कसा परिणाम होतो ते आपण बघायचं। आता कारखानदारी म्हटलं तर थोडक्यात तुम्हाला माहिती देतो, काय काय प्रोडक्शन असतात बरं कारखानदारीचे। आता आपली नगर MIDC इथं आहे बघा, राहुरी रोडला काय काय प्रोडक्ट आहेत। आता टेल्को आहे पुण्यामध्ये, जमशेदपूरमध्ये, औरंगाबादमध्ये बजाज आहे। अशा नानाविध कंपन्या आपल्याला माहित आहेत। नाशिकमध्ये महिंद्रा आहे, तिथे विमान कंपनी पण आहे। हर एक शहराची ओळख आता त्या त्या कंपनीने आपल्याला होत आहे, कारण का तिथे ती मेन इंडस्ट्रीज, अनेक छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात, परंतु मेन जे प्रोडक्शन तिथं तयार होतं त्या नावाने त्या शहराला देखील ओळखलं जातं। तर आता आपण बघू की हवामानाचा असर कसा पडतो। हालांकि कंपनीच्या प्रोडक्शनचा रॉ मटेरियल आपण जर विचार केला तर कंपनीला बघा पेरिशेबल गुड्स लागतं, उदाहरणार्थ दूध लागतं, फळे लागतात, भाजीपाला लागतो। कशासाठी लागतो? फूड प्रोसेसिंग कंपनी पण आहेत, जे आपल्याला हवाबंद डब्यामध्ये लोणचं मिळतं, घी मिळतं, नंतर आता आटा पण मिळतो, मॅगी मिळते, रेडी टू कुक, रेडी टू ईट। मग हे कुठं तयार होतं? एक स्पेसिफिक, एक पर्टिक्युलर कंपनीमध्ये तयार होतं। याचं रॉ मटेरियल काय आहे? तर शेतीवर आधारित असलेला कच्चा माल, बरोबर की नाही? मग ज्या हवामानात हे प्रोडक्शन तयार होतं, ज्या हवामानात हे निर्माण होतं, त्याच हवामानात कंपनी उभारली जाते। असं पण एक काही अंतरावर पण असते। आता आपण ऊस पिकाचं जर उत्पादन घेतलं तर ऊस पीक म्हणजे ह्या ऊस पिकाचं प्रोडक्शन काय आहे? शुगर केन, म्हणजे ऊस तिथं निर्माण होतो शेतीमध्ये, आणि मग त्या ऊसापासून काय निर्माण होतं? साखर निर्माण होती। आणि मग आता ऊस तुम्हाला जर उदाहरण मी देत आहे तर तो ऊस हा वजनाने जड आहे, नाशवंत आहे, 24 तासाच्या आत त्याचं गाळप करणं गरजेचं आहे। म्हणजेच मग त्या ऊस प्रोव्हान्सेस, जो ऊस पिकतो त्या एरियामध्येच कारखानदारी तुम्हाला मला आढळून येते। म्हणजे आपण जर नगर जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊस पिकवला जातो आणि नगर जिल्ह्यात अनेक कारखाने आहेत। हालांकि भारतामधला पहिला कारखाना हरेगावलाच स्थापन झाला होता, शुगर कंपनी इंडस्ट्रीज। तर नगर जिल्ह्यात, नंतर कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, या सर्व जिल्ह्यांमध्ये ऊसाचं उत्पादन जास्त होतं, म्हणून तिथं अनेक तुम्हाला कारखानदारी दिसल। सांगायचं तात्पर्य काय? कारखानेदारीला कसलं हवामान लागतं? इथं ऊस पिकाला जे हवामान लागतं तेच हवामान त्या कारखानदारीला आपल्याला पाहायला मिळतं। तर चला आपण आता काय करू, पॉइंट वाईज त्याचा अभ्यास करू। हार्श क्लायमेट इज नॉट मच सुटेबल फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडस्ट्रीज। हार्श म्हणजे काय? प्रतिकूल क्लायमेट, अनफेवरेबल क्लायमेटिक कंडिशन। म्हणजे मग ते हॉट असेल, अतिशय उष्ण असेल, किंवा मग अति थंड असेल, अशा वातावरणामध्ये आपल्याला कंपनी उभारू शकत नाही, कुठलेच नाही उभारू शकतात। कारण त्या कंपनीला लेबर पण लागतं, रॉ मटेरियल लागतं, तिथं ट्रान्सपोर्टेशन पण चालली पाहिजे, जवळच कुठेतरी मार्केट पाहिजे, रॉ मटेरियल आणणं हे मार्केटमध्ये पोहोचणं आहे, नानाविध प्रकारच्या त्या ऍक्टिव्हिटीज चालतात इंडस्ट्रीजमध्ये, एकमेकाला त्या अवलंबून असतात। आणि मग अशा जर परिस्थिती असेल तर तिथं हवामान आपल्याला प्रतिकूल असणं हे गरजेचं नाही ठरणार। म्हणून मग तुम्हाला इथं पुस्तकामध्ये उदाहरण दिलंय, इंडियाचा जर नॉर्थ वेस्टर्न जर भाग बघितला, आपण पश्चिम भाग बघितला तर तिथं वाळवंट आहे, तो भाग आपल्याला अनुकूल नाही। नॉर्थ ईस्ट म्हटलं तर डोंगरी भाग आहे, आणि नॉर्थ म्हटलं तर हिमालय वर आहे, म्हणजे जम्मू काश्मीरचा भाग शीत हवामान आहे, बर्फाच्छादित प्रदेश आहे, कायम बर्फ पडतो तिथं। मग अशा परिस्थितीमध्ये प्रतिकूल हवामानामध्ये आपल्याला कंपनी किंवा कारखानदारी उभारू शकत नाही। मग कुठं उभारू शकते? पुन्हा पुस्तकातलं उदाहरण आपण रेफर करणार आहोत की साऊथ वेस्ट इंडिया, म्हणजे आता बघा मुंबईचं त्यांनी उदाहरण दिलं आपल्याला, कोस्टल रिजनचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे।
मग तुम्ही कोलकात्याचं उदाहरण घेऊ शकता. ही जी मुंबई आणि कोलकाता तुम्हाला मी दोन शहरं सांगतो, इथं कारखानदारीचा विकास झालेला आढळून येतो. मग आता इथं आता मुंबईचं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर तुम्हाला कापड गिरण्यांचं उदाहरण घ्या. क्लॉथ म्हणजे थ्रेडची निर्माण होती. कापूस मला नागपूरमध्ये विदर्भात पिकवला जातो, परंतु तो वजनाने हलका आहे. तो वाहतूक करून मुंबई ठिकाणी आणला जातो. मुंबईच्या उपनगरात आणतो. तिथं बऱ्याचशा मिल आहेत आणि त्या कापड गिरण्यात तिथं तो थ्रेड, त्याचा धागा, तागा तयार होतो. ताग तयार होतो, त्याचा वस्त्र निर्मिती तिचे उद्योग. का? तर हवामानाचा इफेक्ट. आता हवामान तिथं कसं आहे, इक्वेबल आहे, सम आहे. म्हणजे जे काय उबदार हवामान त्याला गरजेचं आहे, ते हवामान आपल्याला किनारी प्रदेशामध्ये दिसून येतं. इकडं उष्ण हवामान आहे किंवा अतिशीत हवामानात धागाच बाहेर येणार नाही, कापडापासून वस्त्रच निर्मिती होणार नाही. अशी परिस्थिती प्रतिकूल असते. म्हणून अनुकूल परिस्थिती जिथं आहे तिथं आपल्याला मिल ज्या आहेत, कापड गिरण्या, त्या स्थापन झालेल्या आढळून येतात. तर हे त्याला पुस्तकामध्ये उदाहरण दिले, तेच आपण काय करणार आहोत, फॉलो घेणार आहोत. तर अशा प्रकारे हवामानाचा इफेक्ट होतो. मग नंतर जर तुम्हाला अजून एक उदाहरण द्यायचं ठरलं तर मग पेरिशेबल गुड्स आहेत, म्हणजे फ्रुट्स असतील. आता मोसंबी, संत्राचं पीक नागपूरला घेतलं जातं. मग नागपूरमध्येच फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहे, ती बिल्टअप. का? तिथं रॉ मटेरियल संत्रा, त्या संत्र्याला कन्वर्टमध्ये मग त्याचं ज्यूस केलं जातं, जाम केलं जातं, विविध चॉकलेट्स, गोळ्या, काय असेल ते प्रोडक्शन केलं जातं. मेडिसिनसाठी पण त्याचा सी व्हिटॅमिनमध्ये उपयोग होतो. महाबळेश्वरचं अजून एक आपल्याला उदाहरण दिलंय. महाबळेश्वरमध्ये काय, स्ट्रॉबेरी, अनेक प्रकारचे फळं तिथं निर्माण होतात. मग तिथंच फूड प्रोसेसिंग केली जाते आणि मग ती सीलबंद, हवाबंद डब्यामध्ये पॅकिंग केली जातं आणि त्याला मग दीर्घकाळ टिकवलं जातं. आणि मग आपल्या छोट्या मोठ्या शॉपमध्ये बघा, मॉल्समध्ये ते तुम्हाला अवेलेबल मिळतं. म्हणजे भलेही आता पावसाळा असेल, पावसाळा काय आंब्याचा सीझन आहे का, स्ट्रॉबेरीचा सीझन आहे का, पण आपल्याला स्ट्रॉबेरी फ्लेवरचे अनेक पदार्थ मिळतील. मँगो फ्लेवरचे आपल्याला अनेक पदार्थ मिळेल. आईस्क्रीम आपल्याला मिळेल. कोणत्याही सीझनमध्ये ते आईस्क्रीम अवेलेबल आहे. का? त्याच्यावर प्रोसेसिंग केलेली असते, त्याची पावडर निर्मिती केलेली असते. आणि हे सर्व कुठं चालतं? कारखानदारीमध्ये चालतं. आलं लक्षामध्ये? तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की त्याचे बेस्ट एक्झाम्पल आपल्याला पुस्तकात जे दिलेत तेच आपण रेफर केलेले आहेत. नंतर मग सेकंड मुद्द्याला आपण जाऊयात की अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. कारखानदारी म्हटलं तर रॉ मटेरियल आलंच. और कारखानदारी के लिए अभी क्या चाहिए? रॉ मटेरियल चाहिए हमें. तो रॉ मटेरियल किस प्रकार का होता है मैंने आपको समझा. क्लॉथ निर्माण हमें करना है, कपड़ा हमें अगर बनाना है तो हमारा रॉ मटेरियल होगा कॉटन. अगर फूड हमें चाहिए, रेडी टू कुक चाहिए, मतलब आटा चाहिए, तो हमारा रॉ मटेरियल होगा व्हीट या बाजरा या ज्वार. अगर हमको मैगी खाना है तो हमारा रॉ मटेरियल व्हीट होगा. अगर हमको कुछ आयरन्स ये चाहिए, हमें मिनरल्स के माध्यम से अगर हमें कुछ इक्विपमेंट चाहिए, मतलब हमको स्टील चाहिए, तो हमारा रॉ मटेरियल होगा आयरन. जो खनिज माइनिंग किया जाता है वो हमारा रॉ मटेरियल होता. वो उसको माइनिंग किया करने बहुत इंपॉर्टेंट है. बात समझ में आए? अगर हमको गोल्ड के डायमंड्स चाहिए, गोल्ड चाहिए हमें, तो उसका रफ मटेरियल हमको निकालना पड़ता है, उसको मेल्ट करना पड़ता है, तो वो होगा हमारा रॉ मटेरियल. हमको शुगर चाहिए तो हमारा रॉ मटेरियल हो गया शुगर केन हो गया. बात समझ आई? तो इस प्रकार के रॉ मटेरियल बहुत नेसेसरी, उसकी वजह से हम इंडस्ट्री बिल्टअप नहीं कर सकते. तो चलो, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. अभी कौन कौन सा रॉ मटेरियल है? पेरिशेबल है, जो एग्रोबेस मतलब मिल्क पेरिशेबल है, फ्रूट पेरिशेबल है, शुगर केन पेरिशेबल है, देन फिश, मीट, ये सब पेरिशेबल है. ये जल्दी उसको प्रोसेसिंग में लाना पड़ता है. अगर यहाँ पे हमारा शुगर प्रोडक्शन एरिया है प्रोविंस से और मुंबई में उसका इंडस्ट्री नहीं चलेगा, क्योंकि इतना डिस्टेंस जाके वो उसका कंटेंट जो है शुगर के अंदर रहता है वो कम होगा, शुगर का वो यूजलेस हो जाएगा. इसलिए जल्दी उसको क्या करना पड़ता है, प्रोसेस में लाना पड़ता है. तो पेरिशेबल के लिए क्या है, अभी जहाँ पेरिशेबल प्रोडक्शन है वहीं पे इंडस्ट्री बिल्ट होना जरूरी है. हलो, अभी रिफ्रिजरेटिंग की व्यवस्था हो गई, वैन्स आ गए, मतलब हमारा इधर का मिल्क हम मुंबई में भी अभी लेके जा सकते. क्यों? हमारे पास अभी रिफ्रिजरेटिंग की अवेलेबिलिटी है. जो वैन्स होती है, वो जो ट्रक्स होती है, कार्गो व्हीकल्स होती है, उसमें रिफ्रिजरेटिंग की व्यवस्था है अभी. मतलब एडवांस टेक्नोलॉजी में एक कर सकते. लेकिन जो हैवी मटेरियल है,
शुगर केन जैसा वो हम ज़्यादा दूर तक उसको कैरी नहीं कर सकते। तो अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, देखो अभी रॉ मटेरियल यूज इन इंडस्ट्रीज मेनली कम्स फ्रॉम फार्म्स, शेतीमधून आपल्याला रॉ मटेरियल मिळतं. देन फॉरेस्ट, जंगलाच्या वनांमधून, म्हणजे आता जर आपल्याला लाकूड तोडावर व्यवसाय, जर आपल्याला प्लायवूड पाहिजे असेल, फर्निचर पाहिजे असेल, तर आपला रॉ मटेरियल कुठून मिळतंय? जंगलातून मिळतंय. माइन्स करावं लागतंय, भूगर्भातून आपल्याला खनिज उत्खनन करावं लागतं, तेव्हा आपल्याला स्टील मिळतंय, ॲल्युमिनियम मिळतंय. नंतर मग अशा प्रकारे आपल्याला त्यांनी उदाहरण दिलं, तर फिशरीजचंच उदाहरण दिलंय का जे ओशनमध्ये आपल्याला मिळतं. फिशरिंग पण त्याला बऱ्याच काळ टिकवलं जातं आणि एक फूड म्हणून ते आपल्याला अनेक दिवस टिकवून असं पॅकबंद डब्यामध्ये आपल्याला ते अवेलेबल मिळतं. मग द लोकेशन ऑफ इंडस्ट्री इज डिपेंडंट ऑन द नेचर ऑफ रॉ मटेरियल. लोकेशन पाहिजे आपल्याला इंडस्ट्री फॉर्म करायचं, तर त्यासाठी आपल्याला रॉ मटेरियलचं नेचर काय आहे, त्याची परिस्थिती काय आहे, ते कोणत्या परिस्थितीत निर्माण झालेलं आहे, त्याची पद्धत काय आहे, त्याला किती वेळात त्याची प्रोसेसिंग झाली पाहिजे. ठीक आहे, आयरन जर आपण माइन केलं तर त्याला दीर्घकाळ ठेवता येईल, काही त्याला स्टोअर करता येईल, परंतु शुगर केन आपल्याला ठेवता येत नाही, त्याला पटकन प्रोसेसिंगमध्ये. असं रॉ मटेरियल ठरवतंय की तुमच्या कंपनीचं लोकेशन कुठं असावं. देन weight losing raw materials such as sugarcane are located near the raw materials areas. आत्ताच तुम्हाला त्याचं एक्झाम्पल मी दिलं. The jute mills, sugar mills are mostly concentrated close to the sources of raw materials for this very reason. Similarly, industries processing local fruits are found near Mahabaleshwar and Nagpur. Perishable fruits need to be processed soon and hence they are located near these cities. मतलब क्या, जो पेरिशेबल नाशवंत माल आहे त्याच्या प्रोसेसिंगसाठी त्याच ठिकाणी कंपनीची उभारणी झालेली पाहिजे. आला पॉइंट लक्षामध्ये. थर्ड पॉइंट, वॉटर अँड पॉवर सप्लाय. आता वॉटरचा आणि पॉवर सप्लायचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे इंडस्ट्रीला, कारण नानाविध कामांसाठी वॉटर सप्लाय पाहिजे. म्हणून आता आपली MIDC बघा, नगर रस्त्याला नाही, ती जामखेड रस्त्याला नाही, पुणा रस्त्याला नाही, तर मग ती राहुरी रस्त्यालाच का आहे? कारण राहुरीचं जे डॅम आहे, मुळा धरणाची पाईपलाईन तिथं पटकन त्यावेळेला अवेलेबल झाली. अंतर कमी आहे म्हणून त्या प्रदेशात, त्या भागामध्ये आपल्याला त्या रस्त्याला, धरणाच्या रस्त्याला आपल्याला MIDC स्थापन झालेली दिसून येते. मग रॉ मटेरियल, पाण्याची गरज कसं, त्याला काही ज्या सिमेंट फॅक्टरीज त्याला भरपूर पाणी लागतं, ज्या काही स्टील इंडस्ट्री त्या प्रोडक्शनला थंडावा देण्यासाठी, गार करण्यासाठी पाणी लागतं. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी भरपूर प्रमाणात पाणी लागतं, स्वच्छता करणं आलं, नंतर मग काही त्याला भिजवणं प्रकार आला, या सर्व गोष्टींसाठी पाण्याची गरज आहे. बर्फात रूपांतर करायचं तर कशापासून बर्फ निर्माण होणार? पाण्यापासून निर्माण होणार. त्याच्यासाठी आपल्याला पाण्याची गरज आहे. देखो अभी ये पैराग्राफ मैं आपके लिए पढ़ता हूँ. ऑलमोस्ट all the industries require plenty of water for various process like cooling, melting, washing etc. म्हणजे थंडावा द्यायसाठी पाणी लागतंय, वितळवण्यासाठी पाणी लागतंय आणि मग धुण्यासाठी देखील पाणी लागते. Thus such industries are located near the banks of rivers or near lakes. म्हणून काही मोठमोठ्या कंपन्या, कारखानदारी या तुम्हाला 12ही महिने वाहणाऱ्या नद्यांच्या किनारी दिसतात, किंवा मग जे मोठमोठे तळे आहेत जिथं पाणी साठलेलं आहे तिथं तुम्हाला उभारलेल्या दिसून येतील. देन आफ्टर कोल, ऑइल, इलेक्ट्रिसिटी आर इंडिस्पेन्सेबल एनर्जी. आता आपल्याला पॉवर रिसोर्स बघायचा का, इंडस्ट्री जनरेट करण्यासाठी पॉवर रिसोर्स पाहिजे, शक्ती पाहिजे. तर मग आपली शक्ती कशापासून इंडस्ट्रीला सुरुवातीला निर्माण झाली? दगडी कोळशापासून, म्हणजेच कोल. जो इंडस्ट्रियलायझेशन झालं युरोपमध्ये, त्या पहिल्यांदा काय झाले, आपली रेल्वेची जेव्हा आपली रन झाली ती कशावर? कोळशाच्या एनर्जीवर रन झाली, आपल्याला माहिती आहे. म्हणून इंडस्ट्रीसाठी बेसिक रॉ मटेरियलच्या नंतर जो महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे तिला जनरेट करण्यासाठी, तिला चालवण्यासाठी भट्टी म्हणून, उष्णता म्हणून पॉवर रिसोर्स लागतो आणि मग तो आपल्याला कोलमधून मिळतो. म्हणून टाटा स्टील इंडस्ट्री जमशेदपूरमध्ये आहे,
तिथं मायनिंग पण आहे, दगडी कोळसा पण आहे, या दोन्ही गोष्टी अवेलेबल आहेत. प्लस तिथं 12 महिने वाहणारी नदी आहे, तिन्ही गोष्टी तिथं अवेलेबल आहे. तिथं लेबर पण आहे स्वस्त. म्हणून तिथं ती टाटा स्टील इंडस्ट्रीज उभा राहिलेली जमशेदपूरमध्ये, झारखंड राज्यामध्ये. हे त्याचं बेसिक छान तुम्हाला उदाहरण मी देऊ इच्छितो. तर मग कोल, नंतर मग ऑइल, आपण जे म्हणतो मिनरल ऑइल, मग ते पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन, याच्यापासून देखील काय इंडस्ट्री जनरेट होती. नंतर इलेक्ट्रिसिटी, मोठमोठी आता इलेक्ट्रिसिटी जी जनरेट होती, आता पवन ऊर्जा आलेली, म्हणजे सौर ऊर्जा आलेली, नंतर विंड ऊर्जा आलेली, ती देखील इलेक्ट्रिसिटी आता निर्माण करते. आता हायडल पॉवर देखील महत्वाची. नंतर मग त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स आले, आणि मग आता पॉवर एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिसिटी हे देखील महत्वाची. परंतु आता इलेक्ट्रिसिटी आणि ऑइल याचा जर आपण उदाहरण घेतलं तर पाईपलाईनद्वारे ऑइल एका देशातून दुसऱ्या देशात देखील नेलं जातं. एका प्रदेशातून दूरवरच्या प्रदेशात देखील पाईपलाईनद्वारे ऑइल सप्लाय केलं जातं. नंतर मग इलेक्ट्रिसिटी म्हटलं तर मोठमोठ्या तारांमधून, ज्या बघा अँगल वर मोठमोठे खांब आहेत, जसे आपल्या घरी इलेक्ट्रिसिटी येते बघा, एका खांबावरून घरात कनेक्शन असतं, त्याच प्रकारे इंडस्ट्रीला एमआयडीसी भागाला देखील मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा पुरवला जातो. तर मग हे एका ठिकाणून दूरवर पुरवलं जातं. परंतु कोलच्या बाबतीत तसं होत नाही, कारण कोल अतिशय वजनाने जड आहे. मग त्याला उचलणं, त्याला कॅरी करणं, लांब नेणं, हेच मोठं खर्चिक काम आहे. म्हणून मग जिथं कोल आहे त्याच्या सानिध्यात अनेक कारखानदारी उभारलेली आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे मुलांना वॉटर अँड पॉवर सप्लाय म्हणजे पाणी आणि एनर्जी आपण ज्याला म्हणतो, ही अशा प्रकारे रोल निभावते फिजिकल फॅक्टरच्या अंतर्गत. नंबर 4, लेबर, कामगारांचा आपण आता अतिशय महत्वाचा मुद्दा शिकवत होतो. डिफरंट टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज रिक्वायर डिफरंट टाइप्स ऑफ लेबर. फॉर एक्झाम्पल, construction, mining industries or textile industries require semi-skilled laborers, whereas food processing industries, ornaments making industries require skilled laborers. In spite of increasing mechanization, some industries still require a large number of workers. Hence, we find that labor colonies are found near large industries. म्हणजे आपल्याला हा पॅरेग्राफ लेबरच्या बाबतीत असं काय समजून सांगतो की लेबरचे प्रकार आहेत. सेमी स्किल आहे, अनस्किल आहे, स्किल लेबर आहे. स्किल लेबरमध्ये टेक्निशियन्स येतात, इंजिनियर्स येतात. सेमी स्किलमध्ये मग ड्रायव्हर्स असेल, पोकलँड ड्रायव्हर असेल, किंवा मग थोडे मोठे टेक्निशियनचे काम करणार. आणि अनस्किल म्हणजे मग लेबर आले, ओझं उचलणारे ते कामगार. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं कारण काय, इंडस्ट्रीला कितीही आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली तरी बऱ्याचशा इंडस्ट्रीला लेबर सप्लाय हा लागतोच. मग आता मुंबईच्या ज्या मिल्स आपण बघतो, कापड मिल्स आहेत, किंवा मग इतर काही उद्योग कारखाने आहेत, पिंपरी चिंचवडचे उद्योग कारखाने आहेत, इथं कोकणमधून लेबर सप्लाय होतो. आलं लक्षामध्ये. तर नजीकच्या जिल्ह्यातून तिथं काय होतं, आपल्याला लेबर सप्लाय झालेला दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये देखील आता अनेक कंपन्यात, अनेक इंडस्ट्रीज बघतो आपण, बिहार, यूपी, कलकत्ता ह्या भागातून आपल्याला लेबर आलेलं दिसून येतं. तर लेबर हा त्याला लागतोच इंडस्ट्रीला. मग लेबरचे प्रकार बघितले तर आपण, जर आता मायनिंग काम करायचं असेल तर एक साधे लेबर पुष्कळ प्रमाणात लागतात. परंतु डायमंड कटिंग पाहिजे, म्हणजे ज्वेलरीला जर काही आपल्याला डिझाईन द्यायची असेल तर इथं स्किल लेबर लागतो. आलं लक्षामध्ये. कापडाला जर डिझायनिंग, फॅशनिंग करायचं असेल तर तिथं स्किल लेबर आपल्याला असणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे 3 लेबर, आणि तेही भरपूर प्रमाणात आपल्याला इंडस्ट्री फॉर्मेशनला किंवा इंडस्ट्री लोकेशनवर ते काय करतात, परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. नंबर 5, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक. ही देखील इंडस्ट्रीच्या लोकेशन मला खूप जबाबदार असा घटक, आणि त्याची महत्वाची भूमिका वाहतूक निभावते. आता वाहतुकीचे प्रकार किती आहेत, जल वाहतूक, लँड वाहतूक म्हणजे रस्ते वाहतूकमध्ये पुन्हा रेल्वे आली आणि रस्ते म्हणजे ट्रक्स आले. नंतर मग आपण बघतो की हवाई वाहतूक, ते विमान वगैरे आणि हेलिकॉप्टरच्या साहाय्याने वाहतूक केली जाते. आणि 5वं म्हणजे आता इंडस्ट्रीची पाईपलाईन, ही देखील महत्वाची ट्रान्सपोर्टेशनचं एक माध्यम आहे, ज्याच्यामधून लिक्विड स्वरूपाचं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खनिज तेल पाठवू शकतो. तर ट्रान्सपोर्टेशन, द कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड टाइम रिक्वायर
to carry goods is known as economic distance. जर नुसताच इंडस्ट्री फॉर्मेशनला इंडस्ट्री रन होती पण नुसता खर्चच ट्रान्सपोर्टेशनवर होतोय तर ते युजेबल नाही. म्हणजे ते कसं ते होपलेस काम होईल. ट्रान्सपोर्टरचा खर्च कमी झाला पाहिजे. मग त्या होणाऱ्या मार्केटचे जे काही उत्पादित माल आहे त्याची किंमत तर व्यवस्थित आली पाहिजे. परंतु नुसता ट्रान्सपोर्टवर खर्च होऊन जमल का? एकतर हेवी मटेरियल असतं किंवा जरी ते पेरिशेबल असतं त्याला फास्ट सर्व्हिस द्यावा लागते. म्हणून मग आता काय ट्रान्सपोर्टेशन मग फार महत्त्वाचा रोल करतंय. आणि मग जे काही जिथं नॅचरल पोर्ट्स आपल्याला आढळून येतात किंवा मग आर्टिफिशियल पोर्ट्स म्हणजे बंदर आपण ज्याला म्हणतो, वॉटरवेज इंडस्ट्रीला सर्वात जास्त फ्लोरिश करणारा मार्ग आहे. इंडस्ट्रीसाठी बूस्ट असं ठरलेलं जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे ते म्हणजे वॉटरवेज. कारण वॉटरवेजच्या माध्यमातून कितीतरी लाखो टन माल एका वेळेस एका खंडातून दुसऱ्या खंडात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो. कितीतरी टन माल आपण पुन्हा आयात देखील करू शकतो. स्वस्त आणि सर्वात सोयीस्कर अशी वाहतूक आहे ती म्हणजे वॉटरवेज. तर इंडस्ट्रीसाठी नानाविध प्रकारचे रॉ मटेरियल लागतात, स्पेअर पार्ट लागतात. मग अनेक खंडामध्ये त्याचा उद्योग चालतो. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत या शक्यतो वॉटरवेनीच होतात. कारण एका खंडाला दुसरा खंड जोडतो तो समुद्रमार्गे जोडला जातो. हे एक त्याच्या मागचं कारण आहे. तर मग आपण अजून शकतो लो कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन इज द की फॅक्टर इन द लोकेशन ऑफ खर्च कमी आला पाहिजे ट्रान्सपोर्टेशनवर. Cost of transportation will be more for heavy, bulky, perishable raw materials and for longer distance. आत्ताच तुम्हाला मी त्याचं विश्लेषण केलं की रॉ मटेरियल असो, बल्की मटेरियल असो, वजनाने जड असो, त्याला खर्च आपल्याला जास्त येतो. फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टेशन ऑफ कोल ऑन दी अदर हँड लाईट वेट अँड नॉन पेरिशेबल आयटम्स कॅन बी ब्रॉट फ्रॉम फॉर वन डिस्टन्सेस थ्रू चीपर ट्रान्सपोर्टेशन. तर मग आपल्याला काय उदाहरण द्यायचं की जे वजनाने हलके आहेत रॉ मटेरियल म्हणजे आपण कापूस कॉटन मुंबईला हलवू शकतो. वजनाने हलका आहे, दूरवर अंतर जरी असेल तर तो न्यायला परवडतो. परंतु कोल म्हणजे दगडी कोळसा तेवढ्या अंतरावर आपण पाठवू शकत नाही. कितीतरी तो वजनाने जड आहे आणि किती ट्रिपा करणार आणि तेवढा खर्च मग आपल्याला किंवा त्या कंपनी किंवा त्या इंडस्ट्री धारकाला परवडणार नाही. म्हणून जिथं कोल निर्मिती उत्खनन केलं जातं तिथं त्याच्यावर कंपनी उभारलेली तुम्हाला दिसून येते. आणि जिथं कापूस उभारला जातो ते मात्र दूर अंतरावर आपल्याला ट्रान्सपोर्टेशनच्या द्वारे नेऊ शकतो आणि तिथं प्रोसेसिंग करू शकतो. अशा प्रकारे हे दोन तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत. आता मग चीपर ट्रान्सपोर्टेशन लाईक वॉटरवेज, स्वस्त ट्रान्सपोर्टेशन वॉटरवेजची सच ॲज इंडस्ट्रीज मे लोकेट नियर दी पोर्ट्स ऑर रिव्हर्स. फॉर एक्झाम्पल कॉटन, टेक्सटाईल ऑर पल्पवूड. आत्ताच तुम्हाला मी कॉटन टेक्सटाईलचं उदाहरण दिलं की वॉटरवेजच्या जिथं पोर्ट्स आहेत तिथं ते उभारले जातात. म्हणजे पूर्वी काय होतं, मुंबईद्वारे लंडनला कापूस पाठवला जायचा. कुठल्या मार्गे पाठवला जायचा? वॉटरवेजमध्ये पाठवला. तिकडूनही तयार कपडे आपल्याला येतात इतर देशातून, ब्रँडेड माल आपण ज्याला म्हणतो. मग तो कशाच्या सानिध्यातून येतो? वॉटरवेजच्याच माध्यमातून येताना आपल्याला आढळून येतो. तर नेक्स्ट लास्ट पॉइंट, साईट ऑर अवेलेबिलिटी ऑफ लँड. साईट म्हणजे तिथं व्यवस्थित त्या कंपनी उभारणीचं नेमकं लोकेशन कुठं असावं, स्थान कुठं असावं त्याचं. अवेलेबिलिटी ऑफ लँड म्हणजे ती जमीन कशा प्रकारची आपल्याला पाहिजे. तर अवेलेबिलिटी ऑफ लँड म्हणजे तर आपण शिकलो प्लाटूज, माउंटन्स, रिलीफ म्हणजे प्लेन्स. तर माउंटन्स रिजनवर होईल का कंपनी उभारणी? शक्यच नाही. प्लाटूजवर होऊ शकते, परंतु काही प्लाटूज कोल्ड डेझर्टनी व्यापलेत तर काही मध्ये फॉरेस्ट आहे. परंतु असे काही आपल्याला प्लेन रिजन पाहिजे की जिथं आपल्याला ट्रान्सपोर्टेशन चालली पाहिजे, म्हणजे फ्लॅट सरफेस पाहिजे. कारण कंपनी उभा करायची, आपल्याला उभा करायची कंपनी म्हटल्यावर मग रॉ मटेरियल आणणं आलं, फिनिश गुड मार्केटला पाडणं आलं, लेबर आलं तिथं राहायला. मग हे सर्वांसाठी सोयीस्कर जमीन कुठली आहे? तर ती म्हणजे फ्लॅट सरफेस. साइट रिक्वायरमेंट फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आर ऑफ कन्सिडरेबल सिग्निफिकन्स. अतिशय महत्वाचा रोल ती निभावते. लोकेशन शुड जनरली फ्लॅट and as well as served by adequate transport facilities. Large areas are required for build factories. Earlier industries were concentrated near urban areas, but now because of non-availability of land and high prices, there is a tendency to set up industries in rural areas. For example,
मग आपल्याला त्यांनी चिपळूणचं दिलंय आणि चाकणचं उदाहरण दिलेलं आहे की आता रुरल एरिया देखील आता ट्रान्सपोर्टेशनचं डिसेंट्रलायझेशन होतं. पूर्वी शहराच्या भोवती इंडस्ट्रियलायझेशन असं म्हणावं लागेल, इंडस्ट्री होती म्हणून शहर उभा राहिले किंवा शहर आहेत म्हणून तिथं इंडस्ट्री अट्रॅक्ट झाली, असा पण त्याचा एक फॅक्टर. दुहेरी ते एकमेकांना समांतर असं उदाहरण आहे. परंतु आता शहरापासून दूर जे खेडी गाव आहेत तिथं देखील आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन होताना दिसून येतं. का? स्वस्त जमीन मिळते, खडकाळ जमीन स्वस्त मिळते. आता ही MIDC आता उभा केलेली ही फार पूर्वीपासून आहे, अगदी ती 40 वर्षापासून. तिथं का झाली? कारण त्या भागात खडकाळ जमीन, ती शेतीच अयोग्य जमीन होती, प्लस पाणी तिकडे अवेलेबल आहे, धरण जवळ आहे, म्हणून तिथं ती तयार झाली. आता नवीन बघा तुम्ही, औरंगाबाद रोडला पांढरीच्या पुलाच्या खाली उतरला का घाट आपल्याला एक इंडस्ट्री फॉर्म झालेली दिसून येते. का बरं? की ती नापीक जमीन होती त्या भागातली आणि फार पूर्वी घेतलेली की स्वस्त जमीन आहे आणि ती रिझर्व करून ठेवली खास इंडस्ट्रीसाठी. मग सरकार काय करतं की असा काही एक एरिया बघतो का जिथं नापीक जमीन आहे, ती जमीन तो अगोदर सिलेक्ट करतो, विकत घेतो आणि मग तो इंडस्ट्री जी होल्डर आहेत, उद्योग, त्यांना ते मोटिवेट प्रमोट करण्यासाठी ती जमीन त्यांना स्वस्तात उपलब्ध करून येतो. मग तिथं अनेक उद्योग उभारले जातात, ते एकमेकांवर अवलंबून देखील आपल्याला असतात किंवा मग सर्वच फॅसिलिटी ते वाटून घेतात. म्हणजे पाणी आलं, जमीन आलं, वॉटर सप्लाय, आपलं इलेक्ट्रिक सप्लाय आलं, वाहतूक आली, या सर्व गोष्टी ते एकमेकांना शेअर करतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, प्राकृतिक घटक कसे परिणाम करतात इंडस्ट्रीच्या लोकेशनवर, इंडस्ट्री उभारणीच्या लोकेशन म्हणजे त्याचं विशिष्ट स्थान कुठे असावं, त्याच्या प्राकृतिक घटक कसे जबाबदार आहेत, ते कसे परिणाम करतात, ते आपण आज इथं शिकलेलो असतो. थँक्यू. तर उद्या आपण इकॉनॉमिक फॅक्टर शिकणार आहोत, त्याच्यानंतर पॉलिटिकल फॅक्टर. धन्यवाद.